आणि सर तुम्ही जायंट फायनान्शियल सर्व्हिसेस सोबत असोसिएटेड आहात मागच्या 10-15 वर्षापासून. तर तुम्हाला कशी सर्व्हिसेस वाटतात? आम्हाला सर्व्हिस चांगले मिळाले. त्या ह्या फायनान्शियल सर्व्हिसेसमुळे आम्हाला आमचा बिझनेस म्हणजे आमच्या अचानक ज्या ऑर्डर्स आम्हाला येतात त्याचं फंडिंग आम्हाला पटकन याच्याकडनं होतं आणि आमच्या ऑर्डर्स स्मूथली करू शकतो. जे आमच्या रेग्युलर आमच्या बँकिंगचं आम्हाला ती तिथे आम्हाला वेळ जास्त लागतो त्याच्यामध्ये. पण ह्या तुमच्या फायनान्शियल सर्व्हिसेस आम्हाला जे आमच्या अचानक आमच्या ऑर्डर येतात त्या ऑर्डरसाठी आम्हाला फक्त लगेच फायनान्स उपलब्ध होतो. त्यामुळे आम्ही आमच्या ऑर्डर्स आमच्या टाईमवर हे करून कम्प्लीट करतो. तर पहिला क्वेश्चन तर हाच आहे की आपला कसला बिझनेस आहे, काय फील्ड आहे? आम्ही ती बिझनेस आमचा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस म्हणजे आम्ही सब कॉन्ट्रॅक्टिंग म्हणतात त्याला. आम्ही टाटा आहे, क्रॉम्प्टन ग्रुप आहे, एरएनटी आहे, या कस्टमरसाठी आम्ही सब कॉन्ट्रॅक्टिंग करतो. सध्या आमच्याकडे एमएसआरडीसीची ऑर्डर आहे 3000 ओके. म्हणजे ती टाटाची ऑर्डर आहे ती आता सध्या आमच्यात चालू आहे. परत आम्ही एलईडी लाइटिंग बनवतो फॉरवेसाठी. ओके. याच्यासाठी आमची मी या बिझनेसमध्ये 2002 पासून आहे. लाईट एक्विप सिस्टम ही 2015 पासून ऑलरेडी या बिझनेसमध्ये आहे. इम्पॉर्टंट. आणि हा बिझनेस करताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले आणि ते तुम्ही कसे फेस? चॅलेंजेस मोस्टली फायनान्स रिलेटेड चॅलेंजेस येतात. बाकी ऑर्डर्स वगैरे आता सध्या मार्केट भरपूर हे आहेत. म्हणजे आज आमच्याकडं म्हणजे ओव्हरऑल 2-3 CR ऑर्डर ऑलरेडी पेंडिंग आहेत. बरोबर. तुमचं फायनान्सचं तुमचं मुवमेंट हे असलं तुम्हाला येणं. आणि जसं मध्ये थोडंसं आम्हाला चॅलेंजेस फेस झाले होते कोरोनामध्ये. इम्पोर्टला जरा प्रॉब्लेम झाला होता. सिलिकॉनचे चिप्स आम्हाला भेटत नव्हते त्यावेळेस जरा आम्हाला प्रॉब्लेम झाला होता. आता ह्या फील्डमध्ये ऑलरेडी मला 30-35 वर्ष झालेले आहेत. त्यामुळे आता आम्हाला माहिती आहे की आता हा प्रॉब्लेम येणार आहे तर मग आपण याचा स्टॉकिंग करून ठेवा. पुढे आपल्याला प्रॉब्लेम्स हे होणार आहे तिथं. पुढं डॉलरचा रेट वाढतो, पुन्हा ह्या कंपाऊंड तुम्ही लीड टाइम वाढतात तर आम्ही त्याला बी स्टॉकिंग करून ठेवतो जेणेकरून आमचा बिझनेस आमचा चालेल. आता इंडिया एक यंग कंट्री आहे. कुठल्या यंग माणसाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही त्याला काय गोल्डन ऍडवाइस द्याल? टॉप स्टेजला कधी जात नाही बिझनेस आमच्या साईड मध्ये चालतो. वर खाली वर खाली. ज्यावेळेस तो वर जात असतो त्यावेळेस त्यावेळेस त्याला हे पाहिजे डाऊन असतो त्यावेळेस पण तुमचं मॉडेल डाऊन नाही झालं पाहिजे. राईट. हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे बरोबर अप अँड डाऊन तुमचं बिझनेस झालं असतात. राईट. हा.